नगरकर, कंबर दुखतीये आणि पाय जड पडतोय, हे नर्व्ह कम्प्रेशनची साईन्स असू शकतात. आज शिरूरवरून एक 55 वर्षाच्या मॅडम आल्या होत्या. प्रोफेशनने त्या टीचर आहेत, त्यामुळे दिवसभर बराच वेळ उभं राहावं लागतं. गेल्या 1 महिन्यापासून त्यांना पायाला जिंजिण्या आणि पाय जड पडणं आणि कंबरेचा त्रास सुरू झाला होता. बोलताना त्यांनी सांगितलं की 1928 पासून त्यांना हा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या, मेडिसिन घेतल्या, पण फक्त टेम्पररी रिलीफ मिळत होता. एक्झामिनेशन केल्यावर लक्षात आलं की लॉंग स्टँडिंगमुळे कमरेवर जास्त प्रेशर येत आहे आणि त्याचा परिणाम नर्व्हजवर होत आहे. आम्ही त्यांना मेडिसिन सोबत SIDP थेरपी सुद्धा सजेस्ट केल्या. त्यांनी फर्स्ट डे थेरपी घेतली आणि ट्रीटमेंट नंतर त्या थोडा हलकं वाटायला सुरुवात झाली. अशा केसेसमध्ये फक्त पेन कमी करणं पुरेसं नसतं, तर मूळ कारणावर काम करावं लागतं. त्यानंतर 60 वर्षीय एक मॅडम नी पेनच्या तक्रारीसहित आल्या होत्या. त्यांच्या डाव्या गुडघ्यात खूप दुखत होतं. चालताना त्रास, गुडघ्यात आग आणि अधूनमधून चूळ भरल्यासारखं फिलिंग जाणवत होतं. विशेष म्हणजे रात्री झोपताना त्रास अजून वाढत होता. चेकअपमध्ये त्यांना बेकर्स सिस्ट असल्याचं दिसलं. गेल्या 1 महिन्यापासून हा त्रास सुरूच होता. त्यांनी आधी लोकल थेरपी घेतली, पण त्यातून काही विशेष फरक पडला नव्हता. मग आपण त्यांना मेडिसिन्स दिल्यात, SIDP ट्रीटमेंट सजेस्ट केली आणि घरी काही नियमित इम्पॉर्टंट एक्सरसाइजेस पण दिल्या. अशा केसेसमध्ये योग्य ट्रीटमेंट सोबत डेली एक्सरसाइजेस खूप महत्वाचे असतात, कारण त्यामुळे स्वेलिंग, स्टिफनेस आणि पेन कंट्रोल करण्यात मदत होतो.